पाहतोय की या ठिकाणी आदित्य ठाकरे हे सध्या आता वरळी कोळीवाड्यात दाखल झालेले आहेत। वरळी कोळीवाड्यात ते या ठिकाणी कोळी बांधवांना भेटतात आणि कोळी बांधवांना भेटून आजच्या संपूर्णपणे या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा आहेत त्या देताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी ऑनर आपण पाहतोय की आदित्य ठाकरे हे सध्या वरळी कोळीवाड्यात दाखल झालेले आहेत। या ठिकाणी ते आता एका पालखीला देखील भेटलेले आहेत। त्या ठिकाणी कोळी बांधवांसोबत त्यांनी कोळी नृत्य देखील केलं आणि त्या ठिकाणाहून ते पुढे आता समुद्राच्या ठिकाणी निघालेले आहे, ज्या ठिकाणी ते दर्याला जो नारळ अर्पण करून या ठिकाणी दर्या सागराला नमस्कार देखील करणार आहेत। आपण पाहिलं तर दरवर्षी आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित असतात। नारळी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी सर्व जे कोळी बांधव आहेत त्यांना देखील भेट देत असतात। या भेटीनिमित्त अनेक कार्यक्रम आहेत त्या या कोळीवाड्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतात। सध्या त्यांच्या सोबत या ठिकाणी आमदार महेश सावंत त्यासोबतच सुनील शिंदे हे देखील या ठिकाणी आता सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असून आता सर्व कोळी बांधव आहेत ते दर्यावरती निघालेले आहेत। वरळी कोळीवाड्यात एकूण 5 पालख्या आहेत त्या प्रमुख असतात। या मानाच्या पालख्या आहेत की ज्या दर्या सागरावरती ह्या पालख्या घेऊन जातात। सर्वप्रथम ह्या मंदिरातून पालख्या निघून नारळ आहे तो अर्पण केला जातो आणि दर्या सागरावरती ह्या पालख्या आहेत त्या घेऊन दर्या सागराला नमस्कार देखील केला जातो। आदित्य ठाकरे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वरळी कोळीवाड्यामध्ये, परंतु सध्या संपूर्णपणे वरळी कोळीवाडा आहे तो वेगवेगळ्या रंगांनी या ठिकाणी सजलेला नटलेला पाहायला मिळतोय। कारण मोठ्या संख्येने हे कोळी बांधव आहे तो आपला हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात आणि हा साजरा करत असताना उत्सवात अनेक कोळी बांधव हे आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात। तसेच आदित्य ठाकरे हे देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। वरळी कोळीवाड्यामध्ये सध्या कोळी लोकांची पालखी आहे आणि या पालखीच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी स्वतः ही जी कोळी टोपी आहे ती घेऊन आलेल्या आहेत। आणि साहेब, कोळी टोपी घालून तुम्ही आलेला आहात, हा संपूर्ण उत्सव आहे कशा पद्धती सांगता? हा आमचं नेहमीच आहे इथे। आम्ही आता गेले किती सुनीलजी आपण 6-7 वर्ष तर इथे चालू असतं हे। आणि आपण आजचा दिवस आणि होळी हे 2 दिवस तर जबरदस्त असतात। आपण पाहतो पूर्ण एक वेगळा रंग इथे असतो। नक्कीच मोठा उत्सव आहे आणि तुम्ही देखील कोळी टोपी घातलेली आहे, कोळी बांधवांचा हा सण आहे। हो, इथे आल्यानंतर मला सगळे प्रेमाने देतात। आता वेगळे वेगळे आपण पाहतो मिरवणुकी असतील, प्रत्येकाची वेगळे वेगळे काही लोकांचे रंग आहेत, काही लोक ते जॅकेट देतात। नाचायला तर लागतं तर हेमांगीताई वगैरे आम्हाला सगळ्यांना आता पण एक वेगळा माहोल असतो इथे। नक्कीच, परंतु गेल्या वर्षी आपण पाहिला मोठ्या प्रमाणात यावर्षी पोलीस बंदोबस्त सध्या उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी पण जास्त नाही, मला वाटतं त्यांनी पण सणाचा आनंद घ्यावा तेवढंच आहे। आमच्याकडून तरी कुठे कोणाला त्रास होणार नाही, कारण हा सण आहे आणि ह्याच्यात राजकारण करू नये। पण सर विरोधक जे आहेत ते आज जाऊ दे, विरोधक कुठे? आता नारळी पौर्णिमा आज आपण पाहिलं की काल देखील नारळ फुटतायत आता। बोरिवलीमध्ये रात्रीपर्यंत उपस्थित होते आणि बाळासाहेबांचा फोटो होता, शिवाजी महाराजांची ज्यांना मोठे साहेब कळलेच नाहीत काय आहेत ते दिल्ली समोर झुकतात। भोजपुरी गाणं तर जास्त तिकडे भोजपुरी गाणं तिकडे जास्त तडाखा लावलेला होता स्टेजवरती। भाजपाकडून जे आदेश येतात ते त्यांना करायला लागतात। जाऊ दे, सगळ्यात महत्वाचं जो निर्णय आपल्याला आता सूर्यास्ताच्या आधी तिथे पोहोचायचंय, आपण तिथे जाऊन बोलू। सर, परिवहन मंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो डावलला गेला आहे। मुख्यमंत्र्यांनी 1 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे। मला वाटतं पहिला मुख्यमंत्र्यांच्यावर बोलू दे, मग आम्ही बोलू। हा संपूर्णपणे उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये सध्या आदित्य ठाकरे आहे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उपस्थित झालेले असताना आता आपल्याला या उत्सवामध्ये जे आदित्य ठाकरे आहे ते आल्याचं पाहायला मिळतात आणि या पालखीला देखील ते भेट देणार आहेत। वेगवेगळ्या या ठिकाणी जे कार्यक्रमामध्ये सहभागी होताना अनेक कोळी बांधव आहे ते वेगवेगळ्या नटल्याचं देखील पाहायला मिळत आहे। यांनी या ठिकाणी जे पारंपरिक वेशभूषा आहे ती देखील केलेली आहे आणि या पारंपरिक वेशभूषेत सध्या वरळी कोळीवाड्यात मोठा उत्सव आहे तो या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ आणि रवी सागरकर, निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।